श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अध्याय 12. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतिये. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणा ते तापु पोळी कैसेनी वो शोकु जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. योग सुखाचे सोहळे सेवका तुझेनी स्नेहाळे सोहम सिद्धीचे लढे पाळीसी तू. आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे. प्रत्यक ज्योतीची वो वाळणी करिसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. 17 स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझाऊनी. म्हणूनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी साऊली नसंडी तुझी. अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. म्हणूनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरिवरू निफजवी माये. साहित्य सोनियाची या खाणी उघडवी देशीयेची या क्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंघ. संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर. पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद अभाटे कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करी वो सरते
राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीयेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो देई या जगा तू आपुले स्नेह पल्लवे माते पांघुर विशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये ये विनवणी ये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु तेथ जी महाप्रसादू म्हणूनि साविया जाहला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे तरी सकल वीराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू तो बोलता जाहला आत्मजू पंडुनृपाचा कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणूनि विहाले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हेतूची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे या दोनी जीवाटा तू ते पावावया वैकुंठा व्यक्ताव्यक्त दारवठा रिगिजे येथ पैजे वाणी शातुका तेची वेगळीये वालाये का म्हणूनि एकदेशिया व्यापका सरिसा पाडू अमृताचिया सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया हे कीर माझ्या चित्ती प्रतीती आथी जी निरुती परिपुसणे योगपती ते याची लागे जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की कवतिक हे जाणावया तरी तुझ लागी कर्म तुची जयासे परम भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला इत्यादि सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनिया जिव्हारी
आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरी येसी जे कानडे काई सयाही सांगडे नभेची जे वस्तू ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देशरहित सोहम भावे उपासिता ज्ञानी ये जे तया आणि जी भक्ता येर येरा माजी अनंता कवणे योगु तत्वता जाणितला सांगा या किरीटीची या बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हो प्रश्नु भला जाणसी करू तरी अस्तु गिरीचिया उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती गा का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परिठा किलिया ही सागरू जैसा मागीलही यावा अनिवारू तिये गंगेचिये ऐसा पडी भरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सूनी चित्त जे रात्री दिवस न म्हणत उपासिती इया परी जे भक्त आपण मज देत तेची मी योगयुक्त परममानी आणि येरतेही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी नरिगे ते इंद्रिया की रजोगे काई होईल परी ध्यानाही कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्तीसी माझी वडे कवणेही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पावूनी चिंतवणे हिमपुटी जाहले जे होय नानो हे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना जे चळे ना ढळे सरेना मैळे ते आपुलेनी चिबळे आंगविले जिही पै वैराग्य महापावके जाळूनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली
मग संयमाची धाटी सूनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचिया अपानींचिया कवाडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळ बंधाचा हुडा पन्नासीला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीची या ज्वाळी करूनी सप्तधातूंची होळी व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमथावरी नवद्वारांची या चौचकी बाणूनी संयतीची आडवकी उघडिली खिडकी ककारातींची प्राणशक्ती चामुंडे प्रहारूनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी चंद्रसूर्या बुझावणी करूनी अनुहताची सुडावणी सतरावियेचे पाणी जिंतिले वेगी मग मध्यमा मध्य विवरे तेणे कोरिवे दादरे ढाकिले चवरे ब्रह्मरंध्र वरी मकारात सोपान ते सांडोनिया गहन काखे सूनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी आंगविताती निरवधी योग दुर्गे आपुलिया साटोवाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा वाचूनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टचितया जिही सकळ भूतांची आहिती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्ती वीण तया महेंद्रादिपदे करिताती वाटवधे आणि हृद्दी सिद्धींची द्वंद्वे पडूनी ठाती कामक्रोधांचे विलग उठावती अनेग आणि शून्येसी आंग झुंजवावे की ताहाने ताहानची पियावी
भुकेलिया भूकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा उनी दिहाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडासी साजणे चाळावेगा शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीचिया असावे घरा आंतू किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशु नीचनवा भातारे वीण करावा तो हा योग एथ स्वामीचे काज ना बापिके व्याज परी मरणेसी झुंज नीच नवे ऐसे मृत्युहुनी तीख का घोटे कढत विख डोंगर गिळिता मुख न फाटे काई म्हणूनी योगाची वाटा जे निगाले गा सुभटा तया दुःखाचाची शेलवाटा भागा आला पाहे पालोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणूनी समुद्र बाही तरणे आथिकेही का गगना माझी पायी खोली जतू असे वळघलिया रणाची थाटी आंगी न लागता काठी सूर्याची पाऊटी का होयगा या लागी पांगुळा हेवा नभे वायुसी पांडवा देवी देहवता जीवा अव्यक्ती गती ऐसाही जरी ध्युअसा बांधोनिया आकाशा झुंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणूनी येरते पार्था नेणतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा वोटंगले कर्मेंद्रिये सुखे करिती कर्मे अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आली विधीते पाळित निषेधाते गाळित मज देऊनी जाळित कर्मफळे यया परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यासूनी नाही करीती कर्मे आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव
तया मी वाचूनी धाव आणौती नाही। ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर ध्यानमिषे घर माझे झाले। जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे। ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे तयाचे काई एक सांगे जे सर्व मी करी। किंबहुना धनुर्धरा जो मातेचिया ये उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा। देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नोकोनिया घेतला पट्टा। एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे। तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काईसे निही न लजे तयाचे निमी। जन्म मृत्यूची या लाटी झळंबती इया सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे जाहले। भवसिंधूचे निमाजे कवणासी धाकून उपजे तेथ जरी की माझे बिहिती हन। म्हणूनी गा पांडवा मूर्तीचा मेळावा करूनी त्यांची या गावा धावतु आलो। नामाचिया सहस्त्रवरी नावा इया अवधारी सजूनिया संसारी तारू जाहलो। सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरियावरी। प्रेमाची पेटी बांधली एकाचिया पोटी मग आणिले तटी सायुज्याचिया। परी भक्तांचे निनावे चतुष्पदादी आघवे वैकुंठीची राणीवे योग्य केले। म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आधी मी सदा। आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसूती
त्यांची ये नाटी। या कारणे गा भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, शिकिजे जय्यया, मार्गा भजिजे। अगा मानस हे एक, माझ्या स्वरूपी वृत्तिक, करुणी घाली निष्टंक, बुद्धि निश्चयेसी। ये दोनी सरिसी, मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी, माते तू गा। जे मन बुद्धि इही, घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मज काई, मी तू ऐसे उरे। म्हणून दीप पालवे, सवेची तेज मालवे, कारविबिंबासवे, प्रकाशु जाय। उचलले या प्राणा सरिसी, इंद्रियेही निगती जैसी, तैसा मनु बुद्धिपाशी, अहंकारू ये। म्हणून माझिया स्वरूपी, मन बुद्धि ये निक्षेपी, ये तुलेनि सर्वव्यापी, मीची होसी। यया बोला काही, अनारिसे नाही, आपली आण पाही, वाह तू असे गा। अथवा हे चित्त, मन बुद्धि सहित, माझ्या हाती अचुंबित, न शकसी देवो। तरी गा ऐसे करी, यया आठा पहारामा झारी, मोटके निमिष भरी, दे तू जाय। मग जे जे का निमिख, देखेल माझे सुख, ते तुले अरोचक, विषयी घेईल। जैसा शरत्कालु रिगे, आणि सरिता बोहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे, प्रपंचोनी। मग पुनवे होनी जैसे, शशिबिंब दिसे दिसे, हारपत अवसे, नाहीची होय। तैसे भोगा आतूनि निगता, चित्त मज माझी रिगता, हळू हळू पंडुसुता, मीची होईल। अगा अभ्यास योग म्हणिजे, तो हा एकु जाणिजे, येणे काही न निपजे, ऐसे नाही। पै अभ्यासाचे निबळे, एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे,
केले एकी। विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाग ब्रह्म थोकडे अभ्यासे केले। म्हणूनि अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही। या लागी माझ्या ठाई अभ्यासे मीळ। का अभ्यासाही लागी कसुनाही तुझी अंगी। तरी आहासी जया भागी तैसाची आस। इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी। अभिमानु न संडी स्वजातीचा। कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी। मग सुखे तुझ सरळी दिधली आहे। परिमने वाचा देहे जैसा जो व्यापारु होये। तो मी करीतु आहे ऐसे न म्हणे। करणे का न करणे हे आघवे तोची जाणे। विश्व चळतसे जेणे परमात्मेनी। पुणया पुरेयाचे काही पुरो नेदी आपुलिया ठाई। स्वजाती करूनि घेई जीवित्व आपुले। माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले। तया पाणिया ऐसे केले हो आवेगा। म्हणूनि प्रवृत्ती आणि निवृत्ती इये वोझी नेघे मती। अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई। एरहवी तरी सुभटा उजूका अभाटा। रथुकाई खटपटा करी तू असे। आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे। निवांतची अर्पिजे माझ्या ठाई। ऐसिया मद्भावना तनु त्यागी अर्जुना। तू सायुज्य सदना माझी आयेसी। ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज। तरी तू गा बुझ पंडुकुमरा। बुद्धीची पाठी पोटी कर्मा आदि का शेवटी। माते बांधणे किरीटी दुवाड जरी। तरी हेही असो
सांडी माझा अतिसो परिसंयतिसी वसो बुद्धी तुझी आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयांची तिये फळे त्यजी तुझाय वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे परिमाते मनी धरावे कामज उद्देशे करावे हे काही नको आघवे जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे अगा आत्मजेच्या विषयी जीवु जैसा निरभिलाषी तैसा कर्मी अशेषी निष्काम होई वन्हीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जिरोदे तैसी शून्या माझी अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू परी योगा माझी योगू धुरेचा हा येणे फल त्यागे सांडे ते कर्म न विरूढे एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे पै अभ्यासाचिया पाऊटी ठाकी जे ज्ञान किरीटी ज्ञान येई जे भेटी ध्यानाची मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव तेव्हा कर्म जात सर्व दूरी ठाके कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागु संभवे त्यागास्तव आंगवे शांती सगळे म्हणून यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती म्हणून अभ्यासुची प्रस्तुती करणे तेथ अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासो निध्यान विशेषी जे मग कर्म फल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा
ऐसिया या वाटा इहिंची पेणा सुभटा शांतीचा माजिवटा ठाकिला जेणे जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची कही आप परू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरिजे अधमाते अभेरिजे हे काहीच नेणिजे वसुधा जेवी कारायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेणेची गा करू तोय जैसे तैसी आघवियांची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेसी धात्री आपणची जो आणि मी हे भाषणेणे माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया देवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू आंगी संतोषा उत्संगी दिधले घर वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो बाहुनी आपुली जाण धरी जो अंतःकरण निश्चया साचपण जयाचे जीव परमात्मा दोन्ही बैसऊनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भुवनी विराजते ऐसा योग समृद्धी होनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आंतु बाहेरी योगू निर्वाळले याही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया अर्जुना तो भक्तु तोची योगी तोची मुक्तु तो वल्लभा मी कांतु ऐसा पढिये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हेही एथ थोकडे रूप करणे तरी पढियंतयाची कहाणी हे भुलीची भारणी येत
परी बोलवी श्रद्धा म्हणूनि गा आम्हा वेगा आली उपमा एर्हवी काय प्रेमा अनुवादु असे आता असो हे किरीटी पै प्रियाचिया गोष्टी दुणाथाव उठी आवडी गा तयाही वरी विपाये प्रेमळ संवादिया होये तिये गोडीसी आहे काटाळे मग म्हणूनि गा पंडुसुता तुची प्रियु आणि तुची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली तरी आता बोलो भले या सुखा मीनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देवो मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जयामी अंतःकरण बैसो घाली तरी सिंधूचे निमाजे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे निहांगे नशिणे लोक किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणूनि प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्तु भयोद्वेगरहितु याही वरी भक्तु माझ्या ठाई तरी तयाचा गामज मोह काय सांगो तो पढियावो हे असो जीवे जीवो माझे नितो जो निजानंदे धाला परिणाम आयुष्या आला पूर्णते जाहला वल्लभुजो जयाचिया ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर तिये गावे हिमवती
परंतु दोष खाये, परी जीविताची हानी होये, तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे। शुचित्वे शुचि गांग होये, आणि पाप ताप ही जाये, परी तेथे आहे बुडणे एक। खोलिये पारु नेणिजे, तरी भक्ती न बुडिजे, रोकडाची लाहिजे, नम्रता मोक्ष। संताचे अंग लगे, पापाते जिणणे गंगे, तेणे संत संगे शुचित्व कैसे। म्हणूनि असो जो ऐसा, शुचित्वे तीर्था कुवासा, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ। आंतु बाहेरी चोखाळू, सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो। व्यापक आणि उदास, जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा। संसार व्यथे फिटला, जो नैराशे विनटला, व्याधा हातो निसुटला, विहंगु जैसा। तैसा सतत जो सुखे, कोणीही टवंच न देखे, नेणिजे गतायुषे लज्जा जेवी। आणि कर्मारंभा लागी, जया अहंकृती नाही आंगी, जैसे निरिंधन आगी विझोनी जाय। तैसा उपशमुची भागा, जयासी आला पैगा, जो मोक्षाची आंगा लिहिला से। अर्जुना हा ठावो वरी, जो सोहम भावो सरोभरी, द्वैताच्या पैलतीरी निगो सरला। की भक्ती सुखा लागे, आपण पेची दोही भागी, वाटूनिया आंगी सेवकै बाणे। येरा नाम मी ठेवी, मग भजती वोज बरवी, न भजतया दावी योगिया जो। तयाचे आम्हा व्यसन, आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तै। तया लागी मज रूपा येणे, तयाचे निमज येथे हसणे,
तया लोण कीजे जीवे प्राणे ऐसा पढिये। जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विषेखे हरिखे जेना। आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष ठेला जया पुरुषा। पै आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे हे जाणून गताचे नशोची जो। आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षीना। वोखटे का गोमटे हे काही चितया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी। ऐसा बोधुची केवळू जो होनी असे निखळू त्याही वरी भजनशीळू माझ्या ठाई। तरी तया ऐसे दुसरे आम्हा पढियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण। पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोही सरिसा पाडू। का घरीचिया उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा। जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा। ना तरी इक्षुदंडू पाळितया गोडू गाळितया कडू नोहेची जेवी। हरिमित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा मानापमानी सरिसा हो तुझाय। तिही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी जया। दक्षिण उत्तर मारुता मेरु जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो। माधुर्ये चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकळिका भूतासमू।
आघविया जगाएक, सेव्य जैसे उदक, तैसे जयाते तिन्ही लोक, आकांक्षिती। जो सबाह्य संग सांडोनिया लाग, एकाकी असे आंग आंगी सुनी। जो निंदेते नेघे, स्तुति न श्लाघे, आकाशान लगे, लेपु जैसा। तैसे निंदे आणि स्तुती, मानु करूनी एके पाती, विचरे प्राण वृत्ती जनीवनी। साच लटिके दोन्ही, बोलोनी न बोले जाहला मौनी। जो भोगिता उन्मनी, आरायेना। जो यथा लाभे न तोखे, अलाभेन पारुखे, पाऊसे वीण न सुके, समुद्र जैसा। आणि वायुसी एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीच कही, आश्रयो जो। आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य वसती, तेवी जगची विश्रांती स्थान जया। हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर, आपण जाहला। मग याही वरी पार्था, माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी। उत्तमासी मस्तक, खालविजे हे काय कौतुक, परिमानु करिती तिन्ही लोक, पायवणिया। तरी श्रद्धा वस्तुसी आदरू, करिता जाणिजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव। परी हे असो आता, महेशाते वानिता, आत्मस्तुति होता, संचारु असे। यया लागी हे नोहे, म्हणितले रमाना हे, अर्जुना मी वाहे, शिरी तयाते। जे पुरुषार्थ सिद्धि चौथी, घेऊनी आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी, जगा देतू। कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची
म्हणूनि गा नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही. तयाचिया गुणांची लेणी लेववू आपुलिये वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही देवो. तो पहावा हे डोहळे, म्हणूनि अचक्षुसी मज डोळे, हातीचेनि लीला कमळे पुजू तया ते. दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. तया संगाचे निसुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. तेणेसी आम्हा मैत्र, एथ कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे. तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जो हा अर्जुना साध्यंत, सांगितला प्रस्तुत, भक्तियोग समस्त योग रूप. तया मी प्रीति करी, कामनी शिरसा धरी, येवढी थोरी जया स्थिती. ते हे गोष्टी रम्य, अमृतधारा धर्म्य, करिती प्रतीति गम्य ऐकोनी जे. तैसीची श्रद्धेचे नि आदरे, जयांचे ठाई विस्तरे, जीवी जया थारे जे अनुष्ठिती. परी निरूपिली जैसी, तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. परी माते परम करुणी, ये अथी प्रेम धरुनी, हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. पार्थागा जगी, तेची भक्त तेची योगी, उत्कंठा तया लागी अखंड मज. ते तीर्थ ते क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ति कथेसी मैत्र जया पुरुषा. आम्ही तयांचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, ते वाचूनि आन गोमटे
तयांचे आम्हा व्यसन, ते आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळती तै. पै प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती पंडुसुता, ते मानु परमदेवता आपुली आम्ही. ऐसे निज जनानंदे, तेणे जगदादिकंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. राया जो निर्मळू निष्कलंक लोककृपाळू, शरणागता प्रतिपाळू शरण्य जो. पै सुरसहायशीळू, लोकलालन लीळू, प्रणत प्रतिपाळू, हा खेळू जयाचा. जो धर्म कीर्ती धवळू, अगाध दातृत्वे सरळू, अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू. जो भक्त जन वत्सलू, प्रेमळ जन प्रांजळू, सत्यसेतु सकळू कलानिधी. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा, चक्रवर्ती निजांचा, सांगे येरू दैवाचा, ऐक तू कसे. आता ययावरी निरूपिती परी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा, आणि जेल आता अवधारी जो. ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत ओळगावेती आम्ही, हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी. श्री ज्ञानेश्वर विरचित भावार्थ दीपिका अध्याय 12 समाप्त.